तर आता अजून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। भारतीय हॉकी संघाची सेमी फायनल मध्ये धडक। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड पाहायला मिळते। भारतीय हॉकी संघ हा सेमी फायनल मध्ये पोहोचलेला आहे। ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघ हा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर सेमी फायनल मध्ये हॉकी संघाचा पदार्पण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या क्षणाची अतिशय चांगली बातमी आपण पाहतोय भारतीयांसाठी आणि भारतासाठी अतिशय कौतुकास्पद बातमी। तर पॅरिस ऑलिम्पिक सुरू आहे 2024 आणि भारतीय हॉकी संघाची आता सेमी फायनल मध्ये धडक। ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता सगळ्यांच्याच नजरा ऑलिम्पिककडे लागलेल्या आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू आहे आणि एकामागून एक भारतासाठी अतिशय दिलासादायक आणि चांगल्या बातम्या ऑलिम्पिक मधून आपल्याला 2024 मधून बाहेर येताना पाहायला मिळतात। त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी देखील फारच कौतुकास्पद आणि आनंददायी बातम्या समोर येत आहेत। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी अमर काणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमर, अतिशय चांगली बातमी समोर येते। ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड पाहायला मिळते। काय अधिक माहिती? अमर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर अमर काणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, मात्र काही कारणास्तव त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये। तर आपण या क्षणाची अतिशय आनंदाची बातमी पाहतोय। ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाची सेमी फायनल मध्ये धडक झालेली आहे। ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड पाहायला मिळते। तर ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाची सेमी फायनल मध्ये धडक भारतीय संघाने दिली आहे। ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड। इंग्लंडच्या संघाला पेनल्टी शूटआउट मध्ये मात आपल्या भारतीयांकडून देण्यात आली आहे। भारताच्या पदकाच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण भारतीयांचं लक्ष आता ऑलिम्पिक 2024 कडे लागलेलं आहे। कधीही आनंदाची बातमी येऊ शकते, त्यामुळे संपूर्ण भारताचं लक्ष हे ऑलिम्पिककडे लागलेलं आहे। आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आणि चांगली बातमी, इंग्लंडच्या संघाला पेनल्टी शूटआउट मध्ये भारताने मात दिली आहे। तर भारताला 4-2 ने पेनल्टी शूटआउट मध्ये भारताला 4-2 ने विजय मिळालेला आहे। तर इंग्लंडच्या संघाला पेनल्टी शूटआउट मध्ये भारताने 4-2 ने हरवलंय। त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत। आणि एकामागून एक ऑलिम्पिक संदर्भातल्या आनंदाच्या बातम्या ह्या झी24 तास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। तर ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाची सेमी फायनल मध्ये निवड झालेली आहे। त्यांनी धडक दिलेली आहे सेमी फायनल मध्ये। त्यामुळे संपूर्ण भारतीयांसाठी ही आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। तर अमर, ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाची सेमी फायनल मध्ये धडक, काय अधिक माहिती? खरं तर भारताकरता ऐतिहासिक असं म्हणता येईल, कारण की सलग दुसऱ्यांदा सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे भारतीय हॉकी संघाने। आपण बघायला गेलात तर आतापर्यंत ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला सर्वाधिक जे मेडल्स आले आहेत ते हॉकीमध्येच आले आहे। आणि गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीमने आता हॉकी संघाने सेमीफायनल गाठल्यानंतर आता परत एकदा मारली आहे आणि धडक मारली आहे। आणि आता भारतीय हॉकी टीमला एक वेगळा असा उत्साह आहे। आपण ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा सुद्धा स्टेडियमवर जाऊन तिथे जाऊन संघाला अभिनंदन करताय। एकूणच भारतीय हॉकी प्रेमींमध्ये एक वेगळंच उत्साहाचं वातावरण आहे। आणि गोल्ड मेडल भारताने परत एकदा मिळवावं, तो सुवर्ण काळ जो होता भारताला तो परत एकदा प्राप्त व्हावा, या दृष्टीने हॉकी संघाकडून आता बऱ्याच अपेक्षा असतील। नक्कीच, धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय संपूर्ण भारतीयांसाठी ही आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष आता गोल्ड मेडलकडे लागलेलं आहे, कारण ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने सेमी फायनल गाठलंय। त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरू असल्याने आता गोल्ड मेडलची देखील वाट संपूर्ण भारत पाहत आहे।